संपूर्ण राज्याचं नव्हे, जिल्ह्याचं नव्हे, संपूर्ण राजकीय नेत्यांचं सुद्धा लक्ष लागून असलेल्या रविकांत तुपकरांच्या जामिनावरती आज या ठिकाणी निकाल लागला आहे। रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, जामीन मिळाला, काय प्रतिक्रिया असणार? सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, हे वारंवार मी सांगत होतो। अजूनही न्यायव्यवस्थेवर या सामान्य जनतेचा विश्वास आहे। पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या जिल्ह्यातल्या नेत्यांनी मला तुरुंगात ठेवायचा डाव रचला होता, परंतु न्यायव्यवस्थेने सगळी बाजू समजून घेतली आणि आमच्या बाजूने निकाल दिला। कारण आम्ही काही दरोडेखोर नाही, चोर नाही, लफंगे नाही। आमच्यावर ज्या काही पोलीस केसेस आहेत किंवा गुन्हे आहेत हे सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी झालेले आहेत। त्यामुळे मान्य न्यायालयाने जो निकाल दिला तो निकाल आम्ही मान्य केलेला आहे। आणि माझी पत्नी ॲडव्होकेट शर्वरी हिने खूप पत्नी जरी असली माझी तरी तिने खूप ताकदीने बाजू मांडली, त्याबद्दल मी तिचेही धन्यवाद व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी। आणि तमाम शेतकऱ्यांनी, शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांनी जो मला सदिच्छा दिल्या, माझ्यासाठी प्रार्थना केल्या, त्यांच्या आशीर्वादाच्या आणि सदिच्छाच्या जोरावरच आज मला तुरुंगात राहायची वेळ आली नाही। आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये ज्या पुढाऱ्यांनी आम्हाला तुरुंगात टाकायसाठी डाव रचले, कावे रचले, त्या पुढाऱ्यांच्या वतनदाऱ्या आणि गड्या उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा आमचा ठाम निर्धार आहे। आणि आज संध्याकाळी अंतरवाडीच्या सभेमध्ये मी सविस्तर बोलीन। रोक सके तो रोक लो, जितनी ताकद तुम्हारे अंदर है उतनी ताकद लगा के देखो, सर्वसामान्य माणसाची ताकद तुमच्यापेक्षा मोठी आहे। पुढची रणनीती काय असणार आहे? पुढची रणनीती लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार, लढणार आणि जिंकून दाखवणार। तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून जो विरोधकावरती आरोप करताय की पोलिसांवर दबाव आणलाय, विरोधकांना काय आव्हान करणार, काय सल्ला देणार? नाही, असं आहे की या लोकांना वाटतं की सत्ता आमची आहे, पोलीस आमच्या हातात आहे। काय झालंय, मुळामध्ये आम्हाला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळतो आहे, त्यामुळे या पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। हजारो कोटीच्या प्रॉपर्टी यांनी जमा केल्या लोकप्रतिनिधी झाल्यापासून। एक शब्द सामान्य माणसाच्या बाजूने सभागृहात बोलायचं नाही आणि मग पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांना तुरुंगात टाकायचं, अशा पद्धतीचे यांचे जुने फंड आहेत, तो फंडा त्यांनी माझ्यावर राबवायचा प्रयत्न केला। पण अजूनही या देशामध्ये न्यायव्यवस्थेवर प्रत्येक माणसाचा विश्वास आहे आणि आमचाही सुरुवातीपासून विश्वास आहे। न्यायव्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झालेला आहे। मी तुम्हाला 100% सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ज्या नेत्यांनी आम्हाला तुरुंगात टाकायसाठी प्रयत्न केला त्यांची जागा सर्वसामान्य माणूस त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही। हा मा जिजाऊंचा जिल्हा आहे, हा ताराबाई शिंदेंचा जिल्हा आहे, त्यांच्या गड्या आणि वतनदाऱ्या आम्ही उद्ध्वस्त करून दाखवू। नक्कीच। तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर, त्यांना जामीन मिळाला, आनंदाचं वातावरण आहे। कॅमेरामन साई कारवारसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।